निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। महाराष्ट्राला हादरवणारी घटना, दूध भेसळीचा फॉर्म्युला उघड। राज्यभरातील दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त, तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईत 13 आरोपी जेरबंद, अहिल्यानगरचाही सहभाग। अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत 5 जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कठोर आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी राज्यभर पसरलेल्या दूध भेसळीच्या रॅकेट विरोधात थेट मोहीम उघडली। राज्यातील विविध भागातून भेसळयुक्त दूध पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याशी समन्वय साधत अत्यंत गुप्तपणे कारवाईची आखणी केली। रविवारी पहाटे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पुणे, मंचर, अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड आणि सोलापूर, अकलूज या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली। अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली। तपासादरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर हे या संपूर्ण गैरव्यवहाराचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आले। याशिवाय खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील विविध ठिकाणीही छापे टाकण्यात आले। या भागातून राज्यभर रासायनिक भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। चौकशीत भेसळीची धक्कादायक पद्धत उघडकीस आली। आरोपी 1000 लिटर शुद्ध दुधात सुमारे 500 लिटर रासायनिक मिश्रित पाणी मिसळत होते, तर 500 लिटर दुधात 300 लिटर पर्यंत भेसळ केली जात होती। गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये दुधाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढवण्यासाठी वापरले जाणारे वासरहित शॅम्पू, दूध पावडर आणि विविध घातक रसायनांचा समावेश आहे। या रसायनांचे पाण्यासोबत मिश्रण करून ते दुधात मिसळले जात होते। त्यानंतर हे भेसळयुक्त दूध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बाजारात आणि ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवले जात असल्याचे तपासात आढळून आले। आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। घोडेगाव न्यायालयाने गुरुवार दिनांक 9 पर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। गुन्ह्यात सुशांत हिंगे, मंचर, हेमंत टेके, अकलूज, संदीप लोढा, मंचर, संजोग यादव, भिवंडी, चैतन्य भोर, जुन्नर, कुणाल कुलवडे, जुन्नर, अजित करंडे, कुरणपूर, श्रीरामपूर, रोशन दरेकर, अवसरी खुर्द, प्रमोद कडू, राहुरी, विठ्ठल जाधव, पाबळ, सतीश केंजळे, धामारी, शिरूर, ठकसेन, अरगडे, पिंपळगाव, खडकी, मनोहर ढमाले, कडूस, तालुका खेड या आरोपींना अटक करून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। कैलास लाळगे, शिरूर, शुभम गिरवले, अहिल्यानगर, सचिन संपकाळ, सिल्लोड, वैभव हांडे, जुन्नर, शुभम वाळुंज, मंचर, राजू सांडभोर, अवसरी खुर्द, प्रमोद घोरपडे, राहुरी, बाबूराव झगडे, दौंड, सोनू घोरपडे, पिलीव, अभिजित काटे, उरुळी, कांचन, अभिजित शेंडकर, माही, जळगाव, आकाश सावंत, जुन्नर, राजेंद्र तांबडे, तांबडेमळा यांचाही या गुन्ह्याशी संबंध असल्याचा संशय असून आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे। या कारवाईमुळे राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या इतर टोळ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे।